आपल्याकडे आलेला सांस्कृतिक वारसा जो आहे, जो पिढ्यानपिढ्या चालत चालत आज आपल्याकडे आलेला आहे, तो वारसा इतका मजबूत आहे, इतका व्यापक आहे, इतका संपन्न म्हणजे रिच म्हणतात तशा प्रकारचा आहे. याचं भान जेवढं यायला हवं तेवढं आज आपल्याकडे आलेलं नाही. भाषा विषयाची जी पायाभरणी आहे ती त्यावेळी होते ज्यावेळी लोक बोलण्याकरता त्या भाषेचा उपयोग करतात. आपण बोलणंच विसरून गेलो तर भाषा कशी जिवंत राहील? तुमचा आमचा मोलाचा वारसा आहे, तो असा चोरापोरी जाऊ देता कामा नये. कोणी यावं आणि कुठल्या तरी रंगाचं फडकं लावावं आणि इथे धार्मिक स्थळ आहे म्हणावं, हे प्रकार खपून घेतले जाणार नाहीत. ही भूमिका सरकारचीच आहे. धोरणाला एक व्यापक अवकाश आहे आणि त्यामुळे ते नगरविकास विभागाशी संबंधित आहे, शालेय शिक्षणशी संबंधित आहे, ते एक प्रकारे पर्यटन विषयाशी संबंधित आहे. असं त्याला स्काय इज द लिमिट. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत आणि रिद्धेश कदम. MyMTVच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याच पार्श्वभूमीवरती मराठी भाषा, मराठी संस्कृती याबद्दलचा जागर सुरू झाला. वेगवेगळ्या स्तरांवरती मराठी भाषा आणि मराठी संस्कृती या विषयी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. वास्तविक संस्कृती या शब्दाची आणि या गोष्टीची व्याप्ती खरं तर खूप मोठी आहे. म्हणजे तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपण रोजच्या जीवनात जे खाद्यपदार्थ खातो, जो आपला पेहराव असतो, यामध्ये संस्कृती या गोष्टीचा समावेश होतो. मंडळी, याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकार सुद्धा स्वतःचं आपलं एक सांस्कृतिक धोरण आखत असतं. या सांस्कृतिक धोरणाचा तुमच्या माझ्या जीवनावरती नेमका काय परिणाम होतो, या सगळ्या सांस्कृतिक धोरणाचा आपण अन्वयार्थ काय लावायचा, याच संदर्भात आज आपल्याशी चर्चा करणार आहेत माननीय विनय सहस्त्रबुद्धेजी, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धेजी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचं जे नवीन सांस्कृतिक धोरण आहे त्याच्या अंमलबजावणी समितीचं अध्यक्षपद सुद्धा ते भूषवत आहेत. सर, MyMTV मध्ये आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार. मला पहिला प्रश्न हा विचारायचा होता की साधारणपणे आता हे जे एक सांस्कृतिक धोरण आहे याचा आपल्या सामान्य माणसाशी नेमका त्याचा एक काय संबंध आहे? असे की सामान्य माणसाला महाराष्ट्रातच नाही तर देशात, जगात सगळीकडे संस्कृती हा विषय रोजच्या जगण्या बोलण्यातला असल्यामुळे, वागण्या बोलण्यातला असल्यामुळे, जगण्याशी संबंधित असल्यामुळे आपल्याला सगळं माहितीच आहे अशा प्रकारची एक भावना असते. त्यामुळे अतिपरिचयात अवज्ञा असं जे आपल्याकडे म्हटलं जातं तसं त्याचं महत्त्व अनेकदा विस्मृतीत जातं. आणि आपण जे करतो आहोत त्याचं सांस्कृतिक मोल काय आहे, ते करण्याने संस्कृतीची सेवा होणार आहे आणि न करण्याने संस्कृतीची हानी होणार आहे याचं भानच राहत नाही. आणि त्यामुळे सांस्कृतिक धोरण आणि त्या सांस्कृतिक धोरणाचा लोकांच्या जनजीवनाशी असलेला संबंध, याचं नातं जे आहे ते उलगडून दाखवावं लागेल, ते लोकांच्या लक्षात आणून द्यावं लागेल. त्यातूनच संस्कृतीची जोपासना होईल. आज एक जगात काय झालंय, सगळीकडे एक प्रकारचं कल्चरल फ्लॅटनिंग होताना आपल्याला दिसतं. आपण कुठेही जगातल्या प्रमुख देशांमध्ये जा, तिथल्या राजधान्या सारख्याच दिसू लागल्यात हळू. तेच मॅकडॉनल्डचे दुकानं, तेच केंटुकी फ्राईड चिकन आणि तेच बर्गर आणि तेच ते आणि तेच ते. मग आपली जी प्रादेशिक वैशिष्ट्ये आहे ती जर आपण गमावून बसलो तर ही पृथ्वी, हे जग आज जे आहे त्यापेक्षा कमी सुंदर होईल, म्हणजे अधिक कुरूप होण्याची शक्यता आहे. आज महाराष्ट्रातही पहा, म्हणजे आधुनिकतेचा जो जमाना आहे आणि ज्यामुळे आज अशी कोणतीच गोष्ट नाही ती कुठे मिळत नाही. समजा नागपूरची पुडाची वडी म्हणून एक खूप प्रसिद्ध वडी असते, ती आज मुंबईत पण मिळते आणि चितळ्यांची बाकरवडी दिल्लीला पण मिळते. मग काय वैशिष्ट्य राहिलं असं लोक म्हणतील. पण तरी देखील त्या त्या वस्तू, त्या ते खाद्यपदार्थ, ते गायन वादनाचे प्रकार, ते नृत्य प्रकार, त्या ठिकाणचा भाषेचा एक विशिष्ट लहेजा, या गोष्टी त्या प्रदेशाशी जोडलेल्या राहणं आणि त्यामुळे त्या प्रदेशाची जी एक ओळख बनते, अस्मिता बनते, एक परिचय निर्माण होतो, तो शाबूत राहणं हे फार गरजेचं आहे. अन्यथा आपलं जग कल्चरल फ्लॅटनिंगच्या एका वर्तुळामध्ये
ओढलं जाईल एक प्रकारे, आणि त्यातनं जगाची विविधतेमुळे जी सुंदरता आहे ती सुंदरता कमी होईल. साधारणपणे ज्या वेळेला सरकारी धोरणांची निर्मिती होत असते त्यावेळेला एक असा आक्षेप घेतला जातो की मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा नागपूरमध्ये या शहरांमध्ये बसून कुठेतरी धोरणांची आखणी केली जाते, निर्मिती केली जाते. भौगोलिक दृष्ट्या ही धोरणं सर्वसमावेशक असतात की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. तर यावेळेला जे सांस्कृतिक धोरण येत आहे त्या संदर्भामध्ये आपलं काय मत आहे? पहिली गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की हे सांस्कृतिक धोरण आता आलं आहे, ते येऊ पाहत आहे वगैरे असं नाही राहिलेलं. त्यावरती आता सरकारने मान्यतेची मोहर उमटवली आहे आणि त्यामुळेच ज्या सांस्कृतिक धोरण आखणी समितीचा मी कार्याध्यक्ष होतो, अध्यक्ष त्यावेळेचे सांस्कृतिक कार्यमंत्री होते, आता त्या सांस्कृतिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचं काम एका समितीकडे दिलंय ज्याचं मी अध्यक्ष आहे. हा जो एक सरधोपट आरोप केला जातो की मुंबईत वातानुकूलित खोलीत बसून तुम्ही कसं काय धोरण आखणार, तर मुळात हे असं आखलेलंच नाही. हे धोरण जे आखलं गेलंय त्याच्यामध्ये एकूण 10 उपसमित्या आणि त्या 10 उपसमित्यांमध्ये जवळजवळ 100 त्या त्या क्षेत्रातले नामवंत यांचा सहभाग होता आणि या 10 उपसमित्यांनी मिळून एकूण जवळजवळ 100-125 बैठका केल्या आहेत आणि त्या महाराष्ट्रातल्या सर्व भागांमध्ये केल्या आहेत. कधी ऑनलाईन पण बैठका केल्या, कधी ऑफलाईन पण बैठका केल्या. वेगवेगळ्या जवळजवळ 150 लोकांच्या आणि संघटनांच्या निवेदनांचा आम्ही अभ्यास केला. जाहीररित्या लोकांकडून सूचना मागवल्या आणि त्यानंतर हे जे सांस्कृतिक धोरण 2024 आहे ते बनलेलं आहे. मुळात हे धोरण का बनवावं लागलं, तर 2010 मध्ये एक धोरण बनलं होतं. त्याला 13-14 वर्षांनंतर निश्चितपणाने नव्याने त्याचा विचार करण्याची गरज होती. त्याच्यात एक अपडेशन, त्याच्यात एक अद्यतन अशा प्रकारचे मुद्दे घालण्याची गरज होती आणि त्यामुळे त्या धोरणावरती दृष्टिक्षेप टाकून आम्ही नवीन धोरणाची आखणी अत्यंत जनतांत्रिक, लोकतांत्रिक पद्धतीने केली आहे. मी 3 मुद्दे आपल्याला सांगू इच्छितो. एक म्हणजे आम्ही त्या विषयाचे जे उपविषय आहेत, जसं संगीतावर याच्यामध्ये संगीताचं धोरणही आम्ही बनवलं आहे, रंगभूमीचं धोरण बनवलंय, नृत्याचं धोरण बनवलंय. पण संगीताच्या बाबतीत ते शास्त्रीय संगीताचं धोरण, सुगम संगीताचं धोरण, वाद्य संगीताचं धोरण असं असू शकत नाही. ते धोरण संगीताचंच आहे, पण या सगळ्यांना तुम्ही विचारात घ्यावं लागतं. ते काम आम्ही केलं आहे. त्यामुळे त्या शाखेतल्या ज्या उपशाखा आहेत त्या सगळ्यांचा संदर्भ यात आलेला आपल्याला पाहायला मिळेल. पहिली बाब. दुसरी बाब अशी की समाजातल्या सर्व घटकांचा त्यात समावेश आहे. म्हणजे संस्कृती जी आहे, लोकसंस्कृतीचे वेगवेगळे घटकही आहेत आणि त्यामुळे लोकसंस्कृती, लोकवाद्य, लोकरचना, लोकगीतं याचा विदर्भातला बाज वेगळा असेल किंवा मराठवाड्यातलं काही थोडं, कोल्हापुरात काही आणखीन वेगळं, कोकणामध्ये आणखीन वेगळं, ही जी प्रादेशिक दृष्टी आहे ती देखील आम्ही ठेवली आहे. आणि सर्व समाज घटक म्हणजे त्यामध्ये 18 पगड जातींचा देश असं आपण म्हणतो महाराष्ट्र प्रदेश, तर या सर्व जाती जमाती, सर्व समुदाय, सर्व समाज या सगळ्यांचा विचार त्यांच्या संस्थांना प्रत्यक्ष भेटून समजून घेऊन असा या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सर्वार्थाने सर्वसमावेशी असं धोरण आहे. ते कुठल्याही प्रकारे एखाद्या संगमरवरी मनोऱ्यामध्ये बसून लिहिलेलं धोरण नाही. हे लोकाभिमुख धोरण आहे. हे एक प्रकारे लोकांच्या आशा आकांक्षांना प्रतिबिंबित करणारं धोरण आहे. आता आपण ज्या वेळेला संस्कृतीचा उल्लेख करतो त्यावेळेला महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव म्हणून गड किल्ल्यांकडे बघितलं जातं. मागच्या काही काळापासून गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा मुद्दा बऱ्याचदा ऐरणीवर आला होता. पॉलिटिकल स्पेस, सोशल स्पेसमध्ये त्याबद्दलचं सगळं डिस्कशन झालं होतं. तर ह्या पुढच्या सांस्कृतिक धोरणामध्ये आपल्याला त्याविषयी काय बघायला मिळेल? नाही, त्याच्यामध्ये आम्ही जी एक शिफारस दिली ती पहिल्या 3 महिन्यातच सरकारने अंमलात आणली आणि अतिक्रमण उठवण्याबद्दलची कठोर भूमिका घेतली आहे. अतिक्रमण उठवण्याच्या दिशेने आता कामकाज सुरू झालेलं आहे. नुसतं तेवढंच नाही, गडकिल्ल्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा विषय असा आहे की जसं कुठलाही एक किल्ला घ्या तुम्ही, आपण शिवनेरीचं उदाहरण घेऊ. शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर आहे. तर जुन्नरमधली सबंध गाव नसेल, जुन्नरमधली काही वस्ती असेल, या जुन्नरच्या वस्तीला या किल्ल्याची ओनरशिप आहे असं त्यांना वाटलं पाहिजे ना. तसं झालं तर तेच अतिक्रमण रोखतील. किल्ला कोणाचा? आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा. असं नाहीये. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही तुम्ही आम्हीच भारत सरकारने निर्माण केलेली संस्था आहे. किल्ला आपला आहे.
आणि त्यामुळे त्यावर अनधिकृत अतिक्रमण होणार नाही, त्याची साफ सफाई स्वच्छता याची काळजी घेतली जाईल, लोक तिथे बेजबाबदार व्यवहार करणार नाहीत, दारू आणि अन्य गोष्टींकरता आपल्या या ऐतिहासिक स्थानकांचा वापर होणार नाही, ही काळजी घेण्याचं काम मग ते गावकरीच करतील. आणि म्हणून चांगली गोष्ट अशी की परवा आमच्या अंमलबजावणीची समिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी एक सूचना आली, त्यावर मंत्र्यांनी तातडीने सांगितलं की याची अंमलबजावणी करा. ती सूचना अशी की जेवढे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत त्या प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याशी जी गावं आहेत त्या गावांच्या सरपंचांचं आणि आणखीन 1-2 प्रमुख पंचांचं मिळून एक प्रशिक्षण शिबिर आपण घेतलं पाहिजे, ज्यामुळे त्यांच्या मनात या किल्ल्याविषयीची एक आत्मीयतेची भावना जी मुळात असेलही ती अधिक प्रगाढ होईल, मजबूत होईल आणि त्यांना देखील त्यांच्या जबाबदारीचं भान निर्माण करण्याच्या दृष्टीने 1-2 पावलं टाकता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की गडकिल्ल्यांचा प्रश्न संबंध महाराष्ट्रासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे, महत्वाचा आहे. आता युनेस्कोकडे आपण त्याला वारसा स्थळ म्हणून मान्यता मागितली आहे. त्यामुळे हा तुमचा आमचा मोलाचा वारसा आहे, तो असा चोरापोरी जाऊ देता कामा नये. कोणी यावं आणि कुठल्या तरी रंगाचं फडकं लावावं आणि इथे धार्मिक स्थळ आहे म्हणावं, हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. ही भूमिका सरकारचीच आहे, जी आमच्या धोरणातून प्रतिबिंबित झालेली आहे. आणि त्यामुळे एवढंच नाही तर गडकिल्ल्यांवर जे गाईड म्हणून जायला तरुण मिळायला हवेत ते देखील स्थानिक गावातून मिळावेत. त्यांनी त्या परिसराची व्यवस्थित माहिती घ्यावी, वेगवेगळ्या भाषा शिकाव्यात आणि देशी परदेशी पर्यटकांना त्यांच्या भाषेत माहिती उपलब्ध करून देण्याची क्षमता एक प्रकारे वृद्धिंगत करावी. असा सगळा विषय याच्याशी जोडलेला आहे. आता याच्याशीच जोडून पुढचा माझा प्रश्न असा आहे की पर्यटनाच्या दृष्टीने आपण सांस्कृतिक धोरणामध्ये कुठल्या नवीन गोष्टी आणतोय? असे राज्याचं पर्यटन धोरण सांस्कृतिक धोरण येण्याआधीच बनलेलं आहे आणि पर्यटन धोरण, सांस्कृतिक धोरण, परिवहन धोरण या सगळ्या धोरणांमध्ये एकरूपता आणि समन्वय निर्माण झाल्याशिवाय सगळ्या गोष्टी पुढे जाऊ शकणार नाही. आणि म्हणून पर्यटन विभागाला आमची सूचना अशी आहे की त्यांनी जसं कारागिरीचा विषय घ्या. आता कोल्हापूरजवळ हुपरीला अतिशय सुंदर चांदीचे दागिने बनवले जातात. हे बनवण्याची प्रक्रिया बघणं आणि प्रसंगी स्वतः एखादा दागिना तयार करणं. आज कसं झालंय की पर्यटनाची जी व्याख्या आहे ती सहभागात्मक होते आहे. लोकांना नुसती सौंदर्य स्थळ बघायची नाहीयेत, काहीतरी करण्याचा अनुभव घेण्याचा त्यांचा इरादा आहे. आणि त्यामुळे कुठे समजा एखाद्या माती कलेच्या एखाद्या प्रशिक्षण संकुलात गेले तर आपणही जरा एक कुंभाराच्या चाकावरती हात फिरवून एखादं मडकं तयार करावं असं त्यांना वाटतं. ही संधी आपण दिली पाहिजे. आणि म्हणून पर्यटनाचं स्वरूप सहभागात्मक कसं होईल या दृष्टीने जर विचार केला तर सांस्कृतिक धोरणाशी त्याचं सख्ख नातं आहे. आणि त्यामुळे कारागिरीचा विषय असेल किंवा आपल्या वाद्य संस्कृतीचा विषय असेल, आपल्याकडे मिरजेमध्ये मोठ्या प्रमाणात सतार आणि तंतुवाद्य बनतात, ती कशी बनतात हे पाहणं हा देखील एक रंजक विषय आहे. तो पाहता पाहता त्यांना एखाद्या वाद्यावरती आपले हात फिरवून पाहावेत असं वाटलं तर ती संधी आपण उपलब्ध करून दिली पाहिजे. आपल्याकडे खाद्य संस्कृती तितकीच अतिशय वैविध्यतापूर्ण आणि आकर्षक अशा प्रकारची आहे. नाशिकचा चिवडा प्रसिद्ध आहे आणि चिवड्याची फॅक्टरी आहे. ती फॅक्टरी बघायला लोकांना संधी दिली पाहिजे आपण, की चिवडा कसा बनतो, हजारो किलो किंवा काय जेवढा काय बनत असेल हे करणं म्हणजे पर्यटन आहे. मग तसं जर झालं तर पर्यटनाचा संस्कृतीशी जो मुळात संबंध आहे तो अधिक प्रगाढ होईल, अधिक गडद होईल आणि त्यातनं संस्कृतीलाही चालना मिळेल. पर्यटनामध्ये देखील नाविन्यपूर्णता येईल. हे घडवून यावं अशी आमची भावना आहे. आता मराठी भाषेला आपल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याचबरोबर आता राज्य सरकार प्राकृतसाठी सुद्धा प्रयत्नशील आहे. परंतु इथे एक महत्वाचा मुद्दा असा अधोरेखित होतो की मराठी भाषेसोबतच ज्या बोलीभाषा आहेत त्यांच्या संवर्धनाचा सुद्धा प्रश्न कुठेतरी उपस्थित होतोय. तर त्याच्यासाठी सांस्कृतिक धोरणामध्ये काय आहे? नाही, याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर भाषाविषयक जो काही आमचा चॅप्टर आहे, जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये या गोष्टीची सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि ज्या बोलीभाषा आहेत त्यांना सन्मानाने एक प्रकारे विकसित होण्याची संधी आपण दिली पाहिजे असा आग्रह आम्ही त्याच्यामध्ये धरलेला आहे. आणि तो धरत असताना त्याच्यामध्ये हाही मुद्दा आहे की या प्रकारच्या ज्या आपल्या बोलीभाषा आहेत त्या बोलीभाषांमध्ये मुळात बोलण्याची जी आपली सूचना म्हणजे जी आपली सवय आहे ती शाबूत राहिली पाहिजे. समजा अहिराणी बोलणारा कोणी माणूस आहे
तर त्याला पुण्यात आल्यावर अहिराणी बोलण्याचं संकोच वाटण्याचं काही कारण नाही. निदान 2 माणसं भेटली अहिराणी बोलणारी, तर त्यांनी अहिराणीच बोललं पाहिजे. त्यामुळे कुठल्याही भाषा विषयाची जी पायाभरणी आहे ती त्यावेळी होते ज्यावेळी लोक बोलण्याकरता त्या भाषेचा उपयोग करतात. आपण बोलणंच विसरून गेलो तर भाषा कशी जिवंत राहील? आणि आज तसं होत आहे. आणि म्हणून आम्ही उल्लेख केलेला आहे की आपल्या भाषांमध्ये भेसळ होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. आज शुद्ध अशा प्रकारचं इंग्रजी हिंदी शब्दांचा वापर न करता मराठीत 10 वाक्य बोलणं नव्या पिढीला अवघड जाईल किंवा डिफिकल्ट झालेलं आहे. तर हे जर व्हायचं नसेल तर आपल्याला आपल्या भाषेमध्ये केवढी संपन्न अशी शब्दसंपदा आहे याचंही भान असलं पाहिजे. ते आपणच निर्माण केलं पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारचे अनेक विषय आहेत. वाचन संस्कृती त्याहीवर आम्ही भर दिला आहे. आज कसं झालंय की पुस्तकं खरेदी करणं ही एक चांगली सवय लोक अंगात भिरवू लागले आहेत. थोडासा पैसाही लोकांच्या हातात आला असेल. सांस्कृतिक संपन्नतेच्या संकल्पनांनाही एक दृश्यमानता मिळाली आहे. त्यामुळे कुठल्याही घरामध्ये अलमारी पुस्तकांनी भरलेली अशा प्रकारचं एक चित्र असणं ही एक फॅशन झाली. त्याच्याबद्दल आपलं भांडण असायचं काही कारण नाही. पण त्या अलमारीतली पुस्तकं मधून मधून वाचावीत हा संस्कार देखील रुजण्याची गरज आहे. किंवा भाषा विषय तुम्ही म्हणता आहात. आज बालवाङ्मय मराठी भाषेत चांगलं अधिक निर्माण होणं, आणि वाङ्मय याचा अर्थ केवळ पुस्तकं नव्हे तर ज्या प्रकारे आज कोरियन छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म्स आणि कार्टून्स प्रसिद्ध झाली, अशी छोटा भीम आणि छोटा हनुमान का प्रकाशित आणि प्रसिद्ध का होऊ नये? ते मराठीत का असू नये? त्यामुळे आपण आपल्या भाषेवर प्रेम करू तर भाषा जिवंत राहील. न्यू एज्युकेशन पॉलिसी सरकारने 2020 साली जाहीर केली. तर ते जे एक धोरण आहे, नवं शैक्षणिक धोरण आणि आपलं भाषा, किंवा आपण असं म्हणूया की नवं शैक्षणिक धोरण आणि आपलं जे सांस्कृतिक धोरण आहे, याचा एक मेळ कसा बसतोय? खरं तर असं आहे की नव्या शैक्षणिक धोरणामध्ये, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या तरतुदी आहे त्या तरतुदींचा सांस्कृतिक धोरणाशी खूप सख्खा संबंध आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की परवा 3 मार्चला आमच्या या समितीची जी बैठक सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली त्यात त्यांनी यावर भर दिला. आणि ज्याला आपण कौशल्य विकास म्हणतो त्याच्यामध्ये सांस्कृतिक कौशल्यांचा विकास असा एक विषय घेऊन आपण पुढे जाऊ असं त्यांनी सुचवलं. मी त्याचं उदाहरण देतो. जसं आपल्याकडे हार्मोनियम, तबला, सतार ही वाद्य निर्माण केली जातात. आता या वाद्य निर्मितीचाच एखादा छोटासा स्किल पाठ्यक्रम आपण तयार केला, कौशल्य पाठ्यक्रम तयार केला, त्याला काही क्रेडिट्स दिले, तर त्याचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी असलेला सख्खा संबंध एक प्रकारे अधोरेखित होईल. हे जसं वाद्यांच्या बाबतीत आहे तसं भारतीय मराठी पदार्थांच्या बाबतीत देखील आहे. समजा आपल्याकडे महाराष्ट्रात खूप ज्याचं प्रचलन आहे असे जे काही खास मराठी पदार्थ आहेत, जे कोणते आहेत त्या पदार्थांच्या बनवण्याच्या प्रक्रिया ज्या आहेत त्याचा कौशल्यांशी संबंध आहे. ते जर आपण त्याला उत्तेजन दिलं तर आज पुण्यामध्ये मिळणारं किंवा रत्नागिरीत मिळणारं एखादं खास भौगोलिक वैशिष्ट्य असणारं, प्रादेशिक वैशिष्ट्य असणारं असं एखादं खाद्यपदार्थाचं स्वरूप हे आपल्याला दुसरीकडे पण विकसित करता येईल. त्याच्यात काही अडचण नाही. त्यामुळे या पद्धतीने संस्कृतीचा आणि आपल्या शैक्षणिक धोरणाचा अतिशय सख्खा आणि जवळचा संबंध आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वापरतो. आता मराठी परिधान असं काही फार विशेष राहिलेलं नाही. पण समजा आपली पैठणी आहे, तर पैठणी विणण्याची एक विशिष्ट पद्धत आहे ना, तिला आपण कौशल्यामध्ये समाविष्ट करू शकतो. तसं केलं तर ते इकडे येईल. बुरुड समाजातली मंडळी टोपल्या आणि इतर वेदकामाच्या संबंधात प्रवीण आहेत. त्यांची ही प्रवीणता कौशल्याच्या रूपाने त्यांच्या मुलांमध्ये झिरपतेच आहे. त्याला आपण जर एक प्रकारे मान्यतेची मोहर त्याच्यावर उमटवली तर ते देखील कौशल्य आहे आणि अधिकृतरित्या त्याला चालना देता येईल. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांचा संबंध हा सांस्कृतिक धोरणाशी आहे. आणि म्हणून सांस्कृतिक कौशल्य संपदा हा एक स्वतंत्र विषय केला पाहिजे असं मंत्र्यांचं म्हणणं आहे, ज्याच्यात खूप तथ्य आहे. आता यामध्ये आपण सांस्कृतिक धोरणाची व्याप्ती किती मोठी आहे हे आपल्याला टप्प्याटप्प्याने कळत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातली काही नाट्यगृह असतील किंवा चित्रपटगृह असतील,
यांच्या संदर्भातल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याबद्दलच्या काही कलाकारांना किंवा रसिक प्रेक्षकांना अडचणी निर्माण होत आहेत, तर त्याविषयी सांस्कृतिक धोरणामध्ये काय विचार केला गेला आहे? असं आहे की सांस्कृतिक धोरणाला एक व्यापक अवकाश आहे आणि त्यामुळे ते नगरविकास विभागाशी संबंधित आहे, शालेय शिक्षणशी संबंधित आहे, ते एक प्रकारे पर्यटन विषयाशी संबंधित आहे. असं त्याला स्काय इज द लिमिट असं त्याचं स्वरूप आहे. आता नाट्यगृहांचा विषय तुम्ही काढला. बहुसंख्य नाट्यगृह ही महापालिकांकडून नियंत्रित आहेत. तर महापालिकांनी नाट्यगृह बांधताना सांस्कृतिक विभागाशी जर समन्वय ठेवला तर कलाकार आणि जे बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत त्यांच्या गरजांचं भान राखून याची निर्मिती होईल, आम्ही अशी शिफारस केली. एवढंच नाही, म्हणजे हा झाला रंगभूमी विषय. कारण रंगभूमीवरती काम करणाऱ्या कलाकारांची अत्यंत गैरसोयीच्या आणि एक प्रकारे कुठल्याही पद्धतीने चांगलं मेंटेनन्स नसलेल्या अशा नाट्यगृहांमुळे खूप मोठी अडचण होते. त्यामुळे ती बांधताना जर काळजी घेतली गेली, कलाकारांना कन्सल्ट केलं गेलं, त्यांच्याशी विचारविनिमय केला गेला तर हे प्रसंग येणार नाहीत आणि म्हणून त्याबद्दल आम्ही आग्रह धरला. दुसऱ्या बाजूने जी दृश्य कला आहे, फाईन आर्ट्स, त्या फाईन आर्ट्सच्या अनुषंगाने आम्ही एक शिफारस केली आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठमोठे पुतळे उभारले जातात राष्ट्रपुरुषांचे, जे मान्यताप्राप्त पद्धत आहे. आणि मग त्यांच्या जयंती पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना हार घालण्याकरता सोयीचं व्हावं म्हणून एक परमनंट शिडी पण तिथे लावली जाते. अनेकदा अशा शिड्या ज्या कायमस्वरूपी आहेत त्यामुळे सौंदर्य हानी होते. आएस्थेटिक्स, सौंदर्यशास्त्र जे आहे त्याला हरताळ फासून ही कृत्य केली जातात. त्यामुळे सगळ्या शहरांमधल्या किंवा प्रमुख शहरांमधल्या महत्त्वाच्या पुतळ्यांचं आएस्थेटिक ऑडिट करावं अशी आम्ही सूचना केली आहे. आणि हे जे अंकेक्षण आहे, सौंदर्यशास्त्रीय अंकेक्षण, हे घडवून यावं याकरता देखील आम्ही प्रयत्नशील. सांस्कृतिक धोरण जाहीर झालेलं आहे आता, याची एक व्यापक पार्श्वभूमी आपल्याला लक्षात आली. हे सांस्कृतिक धोरण नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं या संदर्भात आपल्या समितीने काय विचार केलाय? असे नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा तर आम्ही सगळ्या समूहांशी चर्चा केली आहे आणि त्यामुळे ते त्या पद्धतीने ही प्रक्रिया सुरू आहे याची जाणीव तर सगळीकडे झालीच आहे. आता ज्यावेळी हे धोरण मान्यताप्राप्त झालं आणि त्याच्या अंमलबजावणीकरता एक समिती नेमली गेली, आता आम्हाला असं वाटतं की याबद्दलची व्यापक चर्चा घडवून आणली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत. मी अनेक विद्यापीठांच्या कुलगुरूंना म्हटलंय की यावर तुम्ही एक चर्चासत्र आलं तर चांगलं होईल आणि या विषयाच्या व्यापकतेची जाण एक प्रकारे सर्वदूर निर्माण होईल, जे होणं अत्यंत गरजेचं आहे. तसं झालं तर मला असं वाटतं की हे अत्यंत लोकाभिमुख, लोकतांत्रिक पद्धतीने लोकपरिश्रमातून तयार झालेलं असं जे धोरण आहे ते खऱ्या अर्थाने लोकांचं, लोकांसाठी आणि लोकांकडून अशा पद्धतीची रचना आपल्याला प्रत्यक्षात आलेलीच. सांस्कृतिक धोरणाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये आपण दीर्घकाळ राहिला आहात. अध्यक्ष म्हणून आपला अनुभव कसा होता या सगळ्या प्रोसेसचा? एक मी नक्की सांगू इच्छितो की आपल्या पूर्ण देशात आणि महाराष्ट्रात आपल्याकडे आलेला सांस्कृतिक वारसा जो आहे, जो पिढ्यानपिढ्या चालत चालत आज आपल्याकडे आलेला आहे, तो वारसा इतका मजबूत आहे, इतका व्यापक आहे, इतका संपन्न म्हणजे रिच म्हणतात तशा प्रकारचा आहे. याचं भान जेवढं यायला हवं तेवढं आज आपल्याकडे आलेलं नाही. आणि आपल्याकडे आलेलं नाही हे फार ढोबळ विधान आहे. मला असं वाटतं की ते सरकारमध्ये विशेषतः जे नोकरशहा आहेत त्यांच्यातही फार कमी आहे. सामाजिक स्तरावरही त्या मनाने त्याची जाणीव जी असायला हवी ती कमी आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणामध्ये त्याचा समावेश केल्यानंतर ती घडू शकेल, ते आज घडलेलं नाही. त्यामुळे तिथे एक प्रकारे आनंद आहे. आणि त्यामुळे हे धोरण जे आहे ते तयार करताना एका बाजूने आम्हाला लोकांचा उत्साह दिसत होता. अनेक जणांनी पत्र लिहिली, ईमेल पाठवले, समक्ष येऊन मी तुम्हाला अनेक उदाहरणं देऊ शकेन की कशा पद्धतीने लोकांनी समक्ष येऊन अनेक गोष्टी आमच्यासमोर मांडल्या आणि त्या गोष्टींचा समावेश आम्ही या धोरणामध्ये केला. त्यामुळे मला एक सांगायला खूप आनंद होतो की महाराष्ट्रात सरकार, खुद्द मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले पूर्वीचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारजी, आताचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार, या सगळ्यांनी या विषयामध्ये खूप रुची दाखवली आहे. इनफॅक्ट आम्ही एक बैठक सुचवली होती सुधीर मुनगंटीवार मंत्री असताना की आपण दिल्लीत बैठक करू. यासाठी करू की महाराष्ट्राबाहेरची जी मराठी संस्कृती आहे
तिची रखवालदारी करणारे असे जे आपले मित्र आहेत त्या ठिकाणचे, त्यांना आपण बोलवू आणि तो कार्यक्रम खूप यशस्वी झाला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आमचा अनुभव आम्हाला प्रोत्साहन देणाराच ठरला, यात काही शंका नाही. परंतु त्याची व्यापकता आणि त्यामधली गुंतागुंत हा असा विषय की तो सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे आणि अवास्तव अपेक्षा जशा सोडून दिल्या पाहिजेत, तसंच जे जे व्यावहारिक आहे ते मागण्यामधला किंवा ते सुचवण्यातला संकोच देखील आपण, मला असं वाटतं की सोडून दिला पाहिजे. आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा आणि त्यालाच न्याय देणार आपलं सांस्कृतिक धोरण याचा एक विस्तारित पट आपण आमच्यासमोर मांडलात, त्याबद्दल महाएम टीव्ही तर्फे आपलं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. संस्कृतीचं संवर्धन, संस्कृतीचं जतन हे किती महत्वाचं आहे याबद्दलची एक विस्तारित भूमी आता आपण माननीय विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्याकडनं ऐकली. न्यूज बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.